चला दुर्मिळ योग आज महाराष्ट्राच्या नशिबी आलेला आहे. वैभव मांगले, आनंद इंगळे आपल्यासाठी स्वयंपाक करणार आहेत आणि ते सुद्धा मित्राच्या हातात हात घालून. आता आपल्याला पहिला पदार्थ जो पाहायचा आहे त्याला म्हणतात आठवणींची फोडणी. असा एखादा पदार्थ ज्याच्याबरोबर तुमच्या काही आठवणी असतील, जो खाल्ल्यानंतर तुमची मैत्री अजून जास्त फुलते, वाद झाले असतील तर ते निवळतात. अशा आठवणींच्या पेटीमध्ये तुमच्याकडे काय आहे? आज आम्ही आंबाडीची भाजी आणि ज्वारीची भाकरी करतो. वा वा. आणि आंबाडीची भाजी ही खास माझ्या आईची रेसिपी आहे. वा. आणि ती भाजी तुम्ही नुसती सुद्धा खाऊ शकता आणि अर्थात भाकरी बरोबर पण खाऊ शकता. बर, आज हे दोन छान छान आपल्यासाठी पदार्थ करणार आहेत. त्यातला एक पदार्थ आहे आंबाडीची भाजी आणि ज्वारीची भाकरी. लगेच बघूया साहित्य आणि करूया कृती. वैभवजी मांगले आपल्यासाठी करणार आहेत आंबाडीची भाजी आनंद इंगळेंच्या साथीने. साहित्य आलेलं आहे, आधी आम्हाला साहित्य सांगा काय काय लागणार आहे. साहित्य याच्यामध्ये आहे, ही आंबाडीची भाजी आहे. त्यानंतर आपल्याला हे तांदूळ आपण भिजवून घेतलेले आहेत. हरभऱ्याची डाळ आहे, त्याच्यानंतर शेंगदाणे आहेत, हा हिरवा हरभरा आहे, वाटाणे आहेत, लसूण आहे, तिखट लागतं चमचाभर, मिरची आहे, हिंग आहे आणि सगळं हे आपल्याला फोडणीचं साहित्य आहे. जिरा आहे, मोहरी आहे, मीठ आहे, हळद आहे, चांगलं तूप आहे काही, तूपही आहे. आणि हे काय? आणि हे आपण भाकरी करणार आहोत ज्वारीची, त्याच्यासाठीचं पीठ आहे. ठीक आहे, आंबाडीची भाजी. येस, कमाल. पहिली कृती काय आपली? पहिली कृती आहे ती आपण आंबाडीची भाजी शिजवून घ्यायची आणि ती शिजून झाली की ती घट्ट पिळून घ्यायची. म्हणजे त्याचा जो अधिकचा जो आंबटपणा आहे तो सगळा निघून जातो. त्याच्यामध्ये आपल्याला पाणी लागेल. बर, आनंद सर बोला. पेटवण्याचं काम तुम्ही करा. हो, ते झालंच. ही अशीच कामं मला आतापर्यंत. बरं वैभव सर, त्याला जरा उकळी येईपर्यंत किंवा ती पानं छान शिजेपर्यंत पाण्यामध्ये एखादं गाणं ऐकवा ना प्लीज. अरे बापरे. आनंद सरांच्या आणि तुमच्या मैत्रीवरती काही गायला तरी आम्हाला आवडेल. हा, तो चंद्रमान धन्यवाद. आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही. वा, ए छान रंग बदलला बघ. हो, आणि आंबाडीचा सुगंध आंबाडीचा फार फार छान. सुंदर. करेक्ट. आपण आता एक काम करूया. मला मला असं वाटतं की आता यांनी पालेभाजी निवडली म्हणून, पण मला असं वाटतं की आपल्या मराठी जेवणामध्ये पालेभाज्या यांचं काय अफलातून महत्व आहे रे. हो. पण यांच्याकडे ते घालतात, इकडच्या भागात हे घालतात, इकडच्या भागात ते घालतात आणि त्या भाजीला चव आणतात. ते ही म्हणून पाककला म्हणतात बघ. बरोबर आहे, पाककला ती खरंच कला आहे. बरोबर आहे. वा वा. चला आपण ही छान आंबाडीची भाजी आहे ती पाण्यामध्ये छान शिजून घेऊया, मग त्यातलं पाणी पिळून घेऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. ही भाजी आपण शिजवून घेतलेली आहे. हा, ओके, पिळूनही घेतलेली आहे. आता आपण फोडणी टाकूया. फोडणीसाठी तेल लागेल आपल्याला. बर, जरा तेल तापलं की आपण मोहरी टाकूया. सूर्याची पिल्ले मधला जो तुमचा माईक समोरचा पॅच आहे आनंद सर, तो तुम्हाला आत्ता पाठ आहे? आता पाठ आहे म्हणजे आता तरच झाली. आम्ही अजूनही करतो, आता वैभव करत नाही. शब्द असे होते की अशा शून्यवादी, अश्रद्ध आणि मांगल्यहीन श्रोतृ समुदायासमोर आता मी काही बोलायचं नाही. तर हे 3 शब्द मला आठवणे. अरे एकदा तर आम्ही पैज लावले पुष्करने. अंड्या आज हे न चुकता जर तू म्हणालास तर तू म्हणशील ते गिफ्ट आज. अंड्याने अख्खा प्रयोग नीट केला आणि शेवटच्या वाक्याला चुकला. शेवटच्या शेवटचा मी सगळा प्रयोग अगदी आहे तसाच. तर हे आणि हे लोक वा वगैरे सांगत होते मला आणि शेवटी माझं होतं
की अरे काय भलतच बोलतो, विसरून जायचं, काय भलतच बोलतो श्रीरंगा, असं तो त्या मला म्हणतो. आणि मी म्हणलं आणि गेलं. माझ्या डोळ्यासमोर सगळे माझे गिफ्ट मिळवलेले डोळ्यासमोर गेले. वा. मी एक ठामपणे सांगू शकतो तुला, आलं लसणाची पेस्ट, कांदा, टोमॅटो, मिरची, कढीपत्ता हे जर भारतीय जेवणातनं जर तू काढलंस तर आपली चव गेली. या गोष्टींनी तू दगड जरी इथे शिजवलेस तरी ते चविष्ट होईल. तरी ते चविष्ट होती. हे मूळ मिरची आणि आलं लसूण पेस्ट, कढीपत्ता, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो. बरोबर आहे. मिरची आणि आपण हिंग टाकलाय ना. हिंग, मिरची, हा हा हा, काय मस्त रंग आलाय बघ त्या लसणाला. क्या बात आहे. मला फक्त हे दे जरा पटकन. काय देऊ? शेंगदाणे दे. अच्छा, शेंगदाण्यातलं पाणी काढू. 2-4 खायलाही द्या, मला फार आवडतात हे घे. भिजवलेले शेंगदाणे. हा हा हा. घालू? सगळे नको घालू. नाही सांग ना. अर्धेच घाल. बस 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 बस. आता आता मला तो वाटाणा दे. बस 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 बस. ए वैभव, ही डाळ कधी घालतो आपण? डाळ ती शिजवलेली आहे ना, त्यामुळे हो, शिजवलेली. जरा हे मला परतून घेऊ दे, मग ते घालतो. तुम्ही डाळ आणि आपलं तांदूळ हे तू शिजवून- ते हे करतोस का रे? हो 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 हो. तुमचे आवडते सिनियर कोण आहेत ज्यांची कामं पाहताना तुम्हाला फार आनंद होतो? अरे अर्थातच मोहन जोशी काका आहे, डॉक्टर श्रीराम लागू होते, मिळू फुले होते, ही मंडळी जी आहे. आणि हे खरंच मला मनापासून वाटतं की आपल्या पूर्वसुरींनी आपल्याला खूप विक्रम गोखले, एवढा खानदानी ऍक्टर. आत्ता आपण आजही बघतोय पाणी दे. दिलीप प्रभावळकर काका. हा पाणी दे फक्त. हा हा, तर मी सांगत होतो की आत्ता आपण बघतो दिलीप प्रभावळकर काका, हे सगळ्यांनी आम्हाला डेफिनेटली काही ना काहीतरी दिलं. आणि आजूबाजूच्या नटांमध्ये म्हणशील तर अतुल परचुरे, अर्थातच त्याचं ज्या पद्धतीचं काम करायची पद्धत होती ते. मला सचिन खेडेकरचं काम अतिशय आवडतं. शरदचं काम, शरद पोंक्षेचं काम मला आवडतं. आणि या सगळ्यांकडे मला असं वाटतं की काही ना काहीतरी एक वेगळी ताकद आहे बरोबर. काम करतानाची. बरोबर. जसं मला आश्चर्य वाटतं आणि अत्यंत कौतुक आणि अभिमान आहे त्यांचं फक्त नाटकासाठीचं कॉन्ट्रीब्युशन एवढं जरी म्हणलं ना तरी ते त्यांच्यामुळे इतर नाटकं लोक बघतात, इतकं मोठं आहे. बरोबर. तयार भात आपण वापरतोय. हो. ओके, हा आपण भात आता वापरणार आहोत. तयार भात आपण आंबाडीच्या शिजवलेल्या भाजीत घालून ते एकत्र आणि ते त्याला मिक्स करायचं आहे. अच्छा. ठीक आहे का रे? हा ठीक. त्या एकत्रित फोडणीत टाकायचं. हो. आनंद सर तुमच्या कामाचा ज्याला आपण म्हणतो ना क्रिटिक, की हे माझ्या कामाविषयी बघून प्रामाणिकपणे मत देतात की आनंद हे छान केलं, हे वाईट केलं, हे अजून सुधारू शकतं, असं कोण आहे आयुष्यात? वैभव आहे. वैभव माझी बहुतेक कामं डेफिनेटली बघायला येतो. वैभव आहे. डॉक्टर विवेक बेळे आहेत आमचे लेखक दिग्दर्शक मित्र आहेत. ते फार पर्टिक्युलरली सांगत असतात की निरीक्षण आणि निरीक्षण आणि हे की काय कर, काय करू नकोस, काय तुझ्यामध्ये मजा येईल. पण डेफिनेटली नाटक व्यवसाय सोडून तुला काही मंडळी अशी आजूबाजूला लागतात की जे निर्भीडपणे तुला सांगतात की अरे तेच तेच होतंय, हां हे वेगळं वाटलं हे. तर असे माणसं बरोबर असणं ही फार मोठी असट आहे असं मला. बरोबर आहे. जे आपल्याला योग्य वेळेला आरसा दाखवतील, कौतुकही करतील आणि सगळंच. बोलता बोलता लाल तिखट घातलं, हळद मीठ घातलं ना? हा, मीठ घातलं आणि चवीनुसार याच्यामध्ये गुळ पण आपण टाकलेला आहे. ही आंबाडीची भाजी मुळातच आंबट असल्यामुळे थोडासा गुळ त्याच्यामध्ये आपण घातलाय, एक जरा आंबट गोड चव येईल. हो की नाही? आता काय आहे, ही भाजी जी आहे ना ही व्यवस्थित मिळून यायला पाहिजे. म्हणजे हे तुम्हाला जे वरती पाणी दिसतंय ना, हे पाणी, हे पाणी पूर्णपणे त्याचं सुकून गेलं पाहिजे, एवढी ती रटरट शिजली पाहिजे भाजी. वा वा. आता आपण फक्त ही जी लसूण आहे ती आपण तुपामध्ये चांगली फ्राय करून जेवायच्या वेळेला आपण खायच्या वेळेला फक्त ते लसणीचं ते काही तेल किंवा तूप जे असेल ते वरती घ्यायचं भाजी. वा, फारच कमाल. आंबाडीची भाजी प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी. अगदी. आंबाडी ही अशी भाजी आहे जिची घराघरात एक वेगळी चव आहे. आपल्या आजीकडून आलेली, आपल्या मावशीकडून आलेली, आपल्या आईकडून आलेली. तर आंबाडीची भाजी वैभव मांगलेंनी
आनंद इंगळे सरांच्या मदतीने केलेली आहे. ज्वारीचं पीठ आम्ही मळलेलं आहे. आम्ही आता याची छान भाकरी करून घेतो. तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या आंबाडीच्या भाजीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. आंबाडीची भाजी. साहित्य: आंबाडीची भाजी, मोहरी, जिरे, लसूण, हिंग, हिरवी मिरची, भिजवलेले शेंगदाणे, वाफवलेले वाटाणे, वाफवलेला हरभरा, वाफवलेला भात, वाफवलेली डाळ, हळद, लाल तिखट, मीठ, गूळ, तूप. कृती: एका पॅन मध्ये आंबाडीची भाजी आणि पाणी घालून झाकण लावून शिजवा. नंतर थंड झाल्यावर हलकेच पिळून घ्या. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे आणि लसूण घालून परतून घ्या. त्यात हिंग, हिरवी मिरची, भिजवलेले शेंगदाणे, वाफवलेले वाटाणे, वाफवलेला हरभरा आणि थोडं पाणी घालून झाकण ठेवून शिजवून घ्या. आता शिजवलेली आंबाडीची भाजी, वाफवलेला भात आणि वाफवलेली डाळ एकत्र करून मॅश करा आणि ते मिश्रण कढईत घालून परता. हळद, लाल तिखट, मीठ आणि गूळ घालून पाणी आटेपर्यंत भाजी शिजवा. शेवटी तुपात लसूण व तिखट तळून भाजीवर घाला. गरमागरम आंबाडीची भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत सर्व्ह करा.